नागपूर शहरात खुल्या तेलाच्या विक्रीवर कारवाईनंतर तेलघाणी व्यवसायाला मोठा फटका बसलाय। अन्न आणि पुरवठा विभागाचे सचिव तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर खुल्या तेलाचा व्यापार जवळपास ठप्प झालाय। विक्री 70% अधिक घटली आहे। प्रसिद्ध गोल बाजारातील जॉइस ट्रेडर्सच्या खुल्या तेलाचा दैनंदिन व्यवसाय पूर्वी सुमारे 1.5 लाख रुपये होता, आता तो 50,000 आलाय। त्यामुळे पारंपरिक तेलघाणी व्यवसाय संकटात सापडला असून व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। सध्या मी नागपुरातील गोल्ड बाजार येथील एका दुकानात आहे आणि इथे अशा या तेलाच्या वेंडिंग मशीन होत्या ज्या आता बंद करण्यात आलेल्या आहेत। आपल्यासोबत काही इथले जे दुकानदार आहेत। दादा, काय सांगाल, काय परिस्थिती काय आहे तुमची? सध्या तुम्ही खुल्या तेल विक्री बंद केली आहे का आणि रिक्वायरमेंट किती आहे? फिलहाल रिक्वायरमेंट तो कम से कम 200-300 किलो के आसपास रहती थी। अब जब से बंद हुआ है तो मतलब मात्र 50 से 100 किलो भी मुश्किल से मतलब बिक रहा है। व्यवसाय किती व्हायचा पूर्वी आणि व्यवसायावर पण काही परिणाम झाला? पूरा व्यवसाय मतलब पूरा आधा हो चुका है। पहले कितीची विक्री पहले होती कम से अंदाजे? कम 160-150 के आसपास होती थी, अभी मात्र 50,000 रहेगी। काय कारण? कारण बोले तो खुला तेल ही बेचना बंद होगा तो कस्टमर लेगा क्या? खुले तेल खुला तेल ही, हाँ खुला तेल ही बिकता ना। कस्टमर कमा रहा है थोड़ा, मोस्टली तो थोड़ा बहुत तो खर्चा घर में भी देना पड़ेगा ना उसका। पूरा अगर वो पैकेट लेगा कंपनियों के 200-200 रुपए के, तो घर में क्या देगा? काय आहे तुमच्या घाण्याची स्थिती काय आहे सध्या? पूर्वी कशी होती आणि आज सध्या काय? पहिले तर चालत होती, आता तर सगळी बंद करून ठेवलेली आहे तिच्या। आणि नोकर वगैरे सगळे चालले गेलेले आहे, कारण काम नाही। आता नोकराला ठेवून काय करणार आहे माणूस? आता त्याच्यामुळे सगळं आमचे धंदे ठप्प पडले। किती वर्षापासून तुम्ही घाणीचा व्यवसाय? आमची तर घाणी कमीत कमी 40 वर्षापासून आहे। 40 वर्षापासून आहे। काय मागणी आहे सध्या? हा? सरकारकडे काय म्हणणं आहे? सरकारकडे हेच म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे ते जे गरीब माणसं आहेत, जे रोजचे म्हणजे आपले 200-300 रुपये रोज कमावतात, तर त्यांना सगळं हे मेहनत करायचं आहे। तेलही मेहनत करायचं आहे, राईजिराही मेहनत करायचं आहे, गौधान्य मेहनत करायचं, भाजीपालाही मेहनत करायचं आहे। हे सगळं होणार नाही ते आपलं जर एका लिटरचं तेलाचं पाकिट घेतलं तर। बंदी उठवायला पाहिजे। बंदी उठवायला पाहिजे, कारण गरीब माणसाला त्याच्या बिगर गत नाही आहे त्याला। खूप खूप धन्यवाद। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।